शेतकरी मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचा उत्तर आमचे या सदरामध्ये मी आपला शुभचिंतक अमोल पाटील स्वागत करतो. आजचा प्रश्न, ज्या शेतकरी बांधवांनी जानेवारी फेब्रुवारी महिना किंवा त्याच्याही आधी पपई लावली असेल, त्यांच्या शेतामध्ये पपईची जी वाढ साधारणतः 4 फूट 4.5 फूट असेल, अशा पपईमध्ये खोड जे आहे त्या खोडाला तडे पडणे, खोडाची साल सुकणे किंवा साल खाणे असा प्रॉब्लेम दिसत असेल. यामध्ये जर तुम्ही बघितला, थोडंसं तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. या ठिकाणाहून सालीचा वरचा भाग हा खाल्लेला आहे. तसंच या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर क्रॅकिंग या ठिकाणी पडलेली आहे, म्हणजे क्रॅक पडलेला आहे. आता ही जी साल आहे ही एकतर आळी खाऊ शकते किंवा गोगलगाय या ठिकाणी ही साल खाऊ शकते किंवा एक बग असतो जो बग ही साल खातो. या ठिकाणी जर पाऊस सुरू झाला किंवा अवकाळी पाऊस पडला तर ही माती, जेव्हा पावसाचा थेंब या ठिकाणी पडतो तर हीच माती या ठिकाणी उडते आणि कॉलर रॉट मोठा होतो. कॉलर रॉटची समस्या या ठिकाणी येते. ही समस्या दूर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट, अतिशय कमी खर्चात आणि एकदम कारगर इलाज म्हणजे 1 किलो अमृत बोर्डो, तयार बोर्डो पावडर घ्यायची, कुठल्याही कंपनीची घ्या. 10 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 250 मिली क्लोरोसायपर हमला टाका. ती पेस्ट घट्ट झाली पाहिजे. जर घट्ट होत नसेल तर त्यामध्ये थोडा गेरू ॲड करा आणि ब्रशच्या साह्याने या इथून जेवढा भाग जमिनीच्या वर मुळाचा असो खोडाचा असो हा दिसतोय, इथून तर साधारणतः 1.5 ते 2 फुटाला ती पेस्ट या पद्धतीने ब्रशच्या साह्याने किंवा कपडा घ्यायचा, कपड्याने या पद्धतीने लिपायचं आहे आणि संपूर्ण चारी बाजूने ती बोर्डो पेस्ट लावून टाकायची. 10 लिटर पाणी, 1 किलो अमृत बोर्डो, 250 मिली हमला आणि घट्ट करण्यासाठी गेरू त्यामध्ये तुम्ही गरजेनुसार टाकू शकता. ही बोर्डो पेस्ट जर लावून घेतली तर 100% आपल्या पपईच्या झाडाला कॉलर रॉट होणार नाही. समजा ही अडचण आत्ता तुमच्या शेतामध्ये नाही आहे, तरीसुद्धा 1 जून ते 10 जून या कालखंडामध्ये जेवढ्या शेतकरी बांधवांची पपई असेल जी 2-2.5 फुटाच्या वर असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांनी ही उपाययोजना करावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्यांच्या पपईचं एकही झाड हे कॉलर रॉटने जाणार नाही. उपाययोजना कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला तुमच्या शेतातल्या समस्यांचे फोटो पाठवा. धन्यवाद.